पहा, दिशा या घटकांतर्गत काही गोष्टी महत्वाच्या आहेत. घटक अगदी सोपा वाटत असला तरी पण थोडे विचारपूर्वक ते प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. पहा, लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. दिशा या घटकांतर्गत प्रश्न अचूक सोडवता येण्यासाठी 4 मुख्य दिशा व 4 उपदिशा समजून घेणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला माहितीच आहे, यापूर्वी आपण शिकलेलो आहोत की दिशा 4 प्रकारच्या आहेत. मुख्य दिशा आणि उपदिशा या 4 प्रकारच्या आहेत. त्या कशा पद्धतीने आहेत ते पाहू. पहा, अशा पद्धतीने दिशा आहे. उत्तर दिशा ही आपण वहीला किंवा पुस्तकावर प्रश्नपत्रिकेवर जी वरची बाजू असते ती उत्तर दिशा घेतो. उत्तर खाली दिशा दर्शन येते, पूर्व पश्चिम या मुख्य दिशा आहेत. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या 4 मुख्य दिशा आणि आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य या उपदिशा आहेत. आता तुमच्या असं लक्षात येईल, या ज्या मुख्य दिशा आहेत, या मुख्य दिशामध्ये 90 अंशाचा कोन होतो आणि मुख्य दिशा आणि उपदिशा यामध्ये 45 अंशाचा कोन होत असतो. त्यानुसार एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो. आता साधारणतः प्रश्न असा विचारला जातो की काटकोनात वळाला. काटकोनात म्हणलं की पूर्ण एक दिशाच बदलली पहा किंवा 90 अंशाचा कोन त्या ठिकाणी झालेला असतो. अशा पद्धतीने मुख्य दिशा आणि उपदिशा आहे. त्यानंतर मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, हे आकृतीनुसार आत्ताच आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर उपदिशा आहेत आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. साधारणतः आपण ज्यावेळेस परीक्षेत या संदर्भाचा प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्याला कच्च्या कामामध्ये दिशा एका ठिकाणी काढून घेणं गरजेचं असतं आणि त्या दिशेनुसार आपली जी जनरली उत्तर दिशा आहे त्या दिशेला जर तुम्ही पेपरची वरची बाजू ठेवली तर तुम्हाला बाकी दिशेवरील प्रश्न सोडवणं सोपं जातं. ही एक साधी ट्रिक आहे. पाहता यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण 1 नंबरला उगवती दिशा पूर्व. साधारणतः प्रश्नामध्ये सांगितलेलं जातं असा माणूस पूर्व दिशा उगवत्या सूर्याच्या बाजूला तोंड करून उभा आहे. मग उगवती दिशा पूर्व हे लक्षात ठेवायचं आहे. मावळतीकडे तोंड करून उभा होता म्हणजे तो पश्चिम दिशेला तोंड करून उभा होता. अशा पद्धतीने त्यानंतर ध्रुव तारा दिसण्याची दिशा आहे उत्तर. त्याचबरोबर लगतच्या 2 मुख्य व 2 उपमुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन होतो. म्हणजे एक मुख्य दिशा आहे पूर्व आणि दक्षिण या 2 दिशांमध्ये 90 अंशाचा कोन होतो. त्याचबरोबर आग्नेय आणि नैऋत्य या 2 दिशांमध्ये 90 अंशाचा कोन होतो. अशा पद्धतीने आहे. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. उगवती दिशा पूर्व आहे, मावळती दिशा पश्चिम, ध्रुव तारा दिसती दिशा उत्तर आणि लगतच्या 2 दिशांमध्ये 90 अंशाचा कोन होतो. अशा पद्धतीने महत्वाचे घटक पाहतो. पहा, मुख्य दिशांच्या लगतच्या उपदिशांमध्ये 45 अंशाचा कोन होतो. म्हणजे आपण एक दिशा घेतली आणि तिच्या शेजारचीच एक उपदिशा घेतली तर त्या दोन्हीमध्ये 45 अंशाचा कोन होतो. ही एक बाब लक्षात ठेवण्याची आहे. त्यानंतर पहा, उजवीकडे वळणे म्हणजे घटीवर. आता हे अतिशय महत्वाचं आहे. घटीवत हा शब्द आहे. घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. म्हणजे आपण इंग्रजीत म्हणतो क्लॉकवाईज. घटीवत हा शब्द प्रश्नात विचारला जाऊ शकतो. त्याला उजवीकडे वळणे म्हणजे
उजव्या हाताच्या बाजूने वळणे म्हणजे घटीवर आणि डावीकडे वळणे म्हणजे प्रति घटीवर. प्रति घटीवर म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज, थोडक्यात घड्याळाचा काटाच्या विरुद्ध दिशेने, त्याला प्रति घटी अशा पद्धतीने शब्द आहेत. हे दोन्ही पण शब्द अतिशय महत्वाचे आहेत. यावर प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं पहा. त्यानंतर पुढली एक महत्वाची बाब आहे, दिशा या घटकांतर्गत लक्षात घेण्याजोगी. व्यक्तीचे मुख्य दिशेकडे तोंड असते. ज्यावेळेस एक व्यक्ती सांगितला जातो, त्या व्यक्तीच्या मुख्य दिशेकडे तोंड आहे, त्यावेळेस त्याचा उजवा आणि डावा हात हा मुख्य दिशेकडेच असतो. समजा एखाद्या व्यक्तीचे पूर्वेकडे तोंड आहे, त्यावेळेस त्याचा एक हात उत्तरेकडे असेल आणि दुसरा हात दक्षिणेकडे असेल, अशा पद्धतीने पहा. आणि ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं तोंड उपदिशेकडे असेल, त्यावेळेस त्याचे दोन्ही हात उपदिशेकडेच असतात पहा. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं. प्रश्नामध्ये विचारलं जातं, अमुक अमुक व्यक्तीचं तोंड पूर्वेकडे आहे, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे असेल. त्यावेळेस पर्यायामध्ये जरी उपदिशा असेल तरी त्याचा उत्तर हे मुख्य दिशेत असतात. यानंतर आपण या घटकांतर्गत परीक्षेला विचारण्यात आलेले प्रश्न पाहूया. अशा पद्धतीने परीक्षेत प्रश्न आला 2017 साली आलेला प्रश्न पहा. रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली, तर तिची पाठ कोणत्या दिशेकडे असेल. अशा पद्धतीचा प्रश्न पहा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर येत आहे का हे पाहायचंय. वहीवर कच्चं काम करून उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, कच्च्या कामामध्ये सुरुवातीला आपल्याला दिशा काढून घेणं गरजेचं आहे. दिशा काढायच्या वहीच्या एका कोपऱ्याला आणि त्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. दिशा काढून घेतली अशा पद्धतीने रोजी पश्चिमेकडे तोंड उभी आहे, ती तिच्या डाव्या बाजूने. रोजी या ठिकाणी उभी गृहीत धरली, तिचं तोंड पश्चिमेकडे आहे. पश्चिमेकडे आहे तिचं तोंड. समजा या दिशेला तोंड आहे, तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली पहा. एकदा असं फिरली, एकदा असं फिरली, तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल याचं उत्तर काय असेल. पश्चिमेकडे तोंड करून उभी होती, काटकोनात डाव्या बाजूने एकदा वळाली, पुन्हा वळाली, म्हणजे तिचं तोंड पूर्वेकडे झालं आणि पाठ जी आहे ती पाठ पश्चिमेकडे झाली. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. 4 नंबर पर्याय पश्चिम. पहा, अशा पद्धतीने प्रश्न होता. म्हणजे ज्या दिशेकडे ती तोंड करून उभी आहे त्याच दिशेकडे तिची पाठ झालेली आहे. का तर ती 2दा काटकोनामध्ये वळलेली आहे. पहा, अशा पद्धतीने प्रश्न होता. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण.
चला पुढचा प्रश्न यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे. 2017 साली दिशा या अंतर्गत 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. हा दुसरा प्रश्न आहे. पहा बारकाईने प्रश्न वाचायचा. हा रुक्साना पश्चिमेकडे आता रुक्साना पश्चिमेकडे 19 किलोमीटर गेली. ती दक्षिणेकडे 13.5 किमी गेली. त्यानंतर पूर्वेला 7.5 किमी गेली. नंतर उत्तरेला 13.5 किमी जाऊन थांबली. तर ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. वहीवर कच्चं काम करायचं आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. करा बरं कच्चं काम. कच्च्या कामामध्ये दिशा काढून घ्यायच्या. पहा वरची दिशा उत्तर घ्यायची, खालची दिशा दक्षिण, पूर्व, पश्चिम, अशा पद्धतीने दिशा आहे. पहा रुक्साना पश्चिमेकडे 19 किलोमीटर गेली. पहा मग त्या पद्धतीने कृती करायची. या ठिकाणी काढतो मी. पश्चिमेकडे 19 किलोमीटर गेली. पहा त्यानंतर ती दक्षिणेकडे 13.5 किमी गेली. दक्षिण दिशा. पहा दक्षिण दिशेला 13.5 किमी गेली. पहा 13.5 या ठिकाणी. त्यानंतर पूर्वेला 7.5 किमी गेली. पूर्वेला पुन्हा 7.5 किमी गेली. पहा त्यानंतर उत्तरेला 13.5 किमी गेली. म्हणजे हे जे अंतर होतं तितकीच उत्तरेला गेली 13.5 किमी. पाहता त्या ठिकाणी जाऊन थांबली. तर ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे असं. आता या ठिकाणावर निघालेली होती. 19 किलोमीटर जिथं आली. त्यानंतर 13.5 किलोमीटर या ठिकाणी आली. त्यानंतर 7.5 किलोमीटर या ठिकाणापर्यंत आली. म्हणजे एक आयत झालाय. पहा या ठिकाणी येते का लक्षात? आयत ही बाजू 13.5 किमी आहे. ही पण 13.5 किमी आहे. त्याचप्रमाणे ही 7.5 आहे. वरची सुद्धा 7.5 किमी गृहीत धरायची. आणि मूळ ठिकाणापासून ती सध्या किती अंतरावर आहे हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला 19 किलोमीटर वजा 7.5 किलोमीटर करावं लागलं. त्यावेळेस आपलं उत्तर येईल. पहा या ठिकाणी. पहा 11.5 किलोमीटर हे उत्तरात आलेलं आहे. मूळ ठिकाणापासून ती आता 11.5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय पाहू शकता तुम्ही. 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. बरोबर उत्तर आहे 11.5 किलोमीटर.
ज्या विद्यार्थ्यांनी अचूक उत्तर सोडवलं त्यांच्यासाठी शाबास, व्हेरी गुड. पहा, यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू. पहा, समजला सर्वांना हा प्रश्न? चला, यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे. 2018 साली परीक्षेत विचारलेला हा प्रश्न आहे. पहा, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. अहमद ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. किती जणांना वहीवर सोडवता येतो? सोडवा प्रश्न. कच्चं काम करायचं, कच्च्या दिशा काढून घ्यायच्या पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पाहू बरोबर किती जणांचं उत्तर येत आहे. या ठिकाणी दिशा काढल्यात आपण कच्च्या. अशा पद्धतीने अहमद ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ओबामा आहे असं गृहीत धरू. ओबामा या ठिकाणी आहे आणि ओबामाच्या उत्तरेला अहमद 10 मीटर अंतरावर उभा आहे. 10 मीटर उत्तरेला म्हणजे वर नाही, 10 मीटर अंतरावर. त्यानंतर रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. रफिकच्या वायव्येस म्हणजे रफिक या ठिकाणी आहे असं गृहीत करणार. म्हणजे रफिकच्या वायव्येस अशा पद्धतीने अंतर 20 मीटर अंतरावर उभा आहे. या ठिकाणी आहे रफिक, या ठिकाणी आहे अहमद. त्यानंतर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे असा प्रश्न आहे. हा रफिक आहे. रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस रफिक उभा आहे? आता लगेच आकृतीवरून लक्षात येईल. या ठिकाणी पहा, या दिशा कोणती दिशा आहे? या ठिकाणी पहा अशा पद्धतीने पूर्व दिशा आहे. ओबामा या ठिकाणी आहे, रफिक या ठिकाणी. तर आपलं बरोबर उत्तर काय आहे? पूर्व दिशा. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड. अशा पद्धतीने ज्यावेळेस दिशा या घटकांतर्गत प्रश्न सोडवताना कच्चं काम करू आपण. ज्या पद्धतीने प्रश्न सांगितलेला आहे त्या पद्धतीने ज्यावेळेस कृती करू. कच्च्या कामामध्ये अशा दिशा तुम्ही काढून घेणं अतिशय महत्वाचं आहे. असं ज्या वेळेस आपण काम करू त्याच वेळेस आपल्याला योग्य उत्तर काढता येईल. आणि आपण जर अंदाजे सोडवण्याचा प्रयत्न केला तर दिशा हा घटक अतिशय सोपा असून सुद्धा त्या प्रश्नाचा आपला मार्ग जाऊ शकतो. त्यामुळं हे प्रश्न अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थित सोडवायचे आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहू.
त्यानंतर 2019 साली परीक्षेमध्ये आलेला एक प्रश्न आहे, सूर्योदय होत असताना विश्वास चालायला निघाला तेव्हा सूर्य डाव्या बाजूस होता. 2 किमी चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळला. थोडे अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल अशा पद्धतीचा प्रश्न होता. आपण महत्वाच्या मध्ये घेतलं होतं सूर्योदय. सूर्योदय म्हणजे काय, तर सूर्य उगवत आहे. म्हणजे सकाळच्या वेळी अमन काय झालं, सकाळच्या वेळी विश्वास काय झालेला आहे, चालायला निघालेला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कच्चं काम करणार आहोत, आपण कच्च्या दिशा काढून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी आपल्या वहीवर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, दिशा काढून घेतो मी या ठिकाणी. उत्तर दिशा आहे वरती, दक्षिण, पूर्व, पश्चिम. पहा, अशा पद्धतीने दिशा काढलेली आहे आणि प्रश्न सोडवून पाहतो मी या ठिकाणी. सूर्योदय होत असताना विश्वास चालण्यासाठी निघाला. सूर्य डाव्या बाजूस होता. पहा, सूर्य त्याच्या कोणत्या बाजूस होता, डाव्या बाजूस. म्हणजे पूर्व बाजू कृत्य हाताला होती, त्याच्या डाव्या बाजूला होती, डाव्या हाताच्या दिशेला होती. म्हणजे तो दक्षिणेकडे चाललेला आहे. अशा पद्धतीने दक्षिणेकडे चाललेला आहे तो. दक्षिणेकडे चाललेला आहे तो. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, 2 किलोमीटर चालल्यावर, 2 किलोमीटर चाललेला आहे. 2 किलोमीटर 2 किलोमीटर चालल्यानंतर तो उजवीकडे काटकोनात वळाला. म्हणजे उजव्या हाताला काटकोनात वळाला. खाली येत आहे उजवा हात आहे त्याचा हा, आणि उजव्या हाताला काटकोनात वळालेला आहे. आणि काही अंतर, थोड्या अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळाला. म्हणजे पुन्हा काटकोनात वळाला. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल, पहा, खाली आलेला आहे. आपल्या हाताची दिशा पाहिजे. आपला पण उजवा आणि डावा हात पाहिजे या ठिकाणी कोणता आहे, पहा. 2 किलोमीटर खाली आला, पुन्हा दक्षिणेकडे आला, पुन्हा काटकोनात वळाला आणि त्याच्यानंतर पुन्हा याला काटकोनात वळलेला आहे. आणि आता त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती, डावा हात या बाजूचा आहे त्याचा, म्हणजे पश्चिम दिशा आहे. पश्चिम दिशा हे उत्तर आहे त्याचं. आलं सर्वांचं उत्तर बरोबर. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान पाहतो विद्यार्थ्यांसाठी. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण यापुढे. हा प्रश्न 2020 सालच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. पहा, परीक्षा जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे. पहा, या ठिकाणी पूर्वेकडे पाठ करून जॉन उभा आहे. तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात
उजव्या हाताने म्हणजे उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरला तर त्याचे कोण कोणत्या दिशेने येईल? साधा प्रश्न आहे पहा एकदम. वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा सर्व विद्यार्थ्यांनी. कच्चं काम करायचं, त्याच्या दिशा काढून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला सोडवता येईल. अतिशय सोपं जाईल. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य त्या कच्च्या दिशा काढून घेतल्या. आपण जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे म्हणजे तो पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. या ठिकाणी उभा आहे. पूर्वेकडे पाठ करून उभा आहे म्हणजेच पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. त्याच्या उजव्या बाजूने, आता उजवा हात म्हणजे वरचा भाग, उजव्या बाजूने काय झालेलं आहे, काटकोनात 2 वेळा फिरलेला आहे. आणि एकदा फिरला आणि दोनदा फिरला. पहिला काटकोन या ठिकाणी आणि दुसरा काटकोन या ठिकाणी. तर त्याची तोंड कोणत्या दिशेला येईल? कोणत्या दिशेत तोंड येत आहे त्याचं? अशा पद्धतीने पूर्वेकडे पाठ करून उभा होता म्हणजे तो पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा होता. या ठिकाणी काटकोनात एकदा वळाला, पुन्हा काटकोनात वळाला. आता त्याचे तोंड आपल्या आकृतीनुसार पहा पूर्व दिशेला आहे. लक्षात आलं सर्वांचे उत्तर बरोबर. 1 नंबरचा या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. पहा पूर्व दिशेकडे तो तोंड करून उभा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं त्या सर्वांना पहा. यानंतर या पुढील प्रश्न पाहू आपण. पहा 2020 साली परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. पहा अहमद पश्चिमेला 18 किलोमीटर गेला. पहा नंतर तो दक्षिणेला 11.5 किलोमीटर गेला. त्यानंतर पूर्वेला 6.5 म्हणजे 6.5 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेला 11.5 किलोमीटर जाऊन थांबला. तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कच्ची आकृती काढून घ्यावा लागणार आहे. पहा सर्व विद्यार्थ्यांनी वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिशा काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित लक्ष देऊन प्रश्न सोडवायचा आहे. त्या ठिकाणी अहमदऐवजी आपणच उभा आहे असा विचार करायचा त्या ठिकाणी आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. थोडा पाहू किती जणांना जमतोय प्रश्न हा. मी सुद्धा या ठिकाणी दिशा काढून घेतो. अशा पद्धतीने दिशा काढून घेतलेली आहे. अहमद पश्चिमेला पहा पूर्व पश्चिम. पहा अहमद पश्चिमेला 18 किलोमीटर गेलेला आहे. पहा 18 किलोमीटर म्हणजे रेषा थोडी पुढे लावला गेली सगळ्या, कारण 18 पेक्षा बाकीचं नाव कमी आहे 18चा.
नंतर तो दक्षिणेला 11.5 किलोमीटर गेला. दक्षिण म्हणजे खालची दिशा, खालच्या दिशेला गेलेला आहे 11.5. त्यानंतर पूर्वेला 6.5 किलोमीटर गेला. म्हणजे अशा पद्धतीने 6.5 किलोमीटर गेलेला आहे. नंतर उत्तरेला 11.5 किलोमीटर जाऊन काढला. आपण सुरुवातीला प्रश्न सोडवला होता त्याच पद्धतीचा प्रश्न दिशा रिटर्न झालाय. पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न अशा पद्धतीने सोडवला होता. या ठिकाणी आयतच तयार केलेला आहे. हे सुद्धा माप किती आहे? 11.5 आहे. पहा, मूळ या ठिकाणी उभा होता, तो सरळ पश्चिमेला आला 18 किलोमीटर. त्यानंतर दक्षिणेला 11.5 आला. त्यानंतर पुन्हा पूर्वेकडे 6.5 किलोमीटर गेला आणि नंतर पुन्हा उत्तरेकडे 11.5 किलोमीटर गेलेला आहे. पहा, आता प्रश्न काय आहे? मूळ ठिकाणापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे? पहा, या ठिकाणी पोहोचलेला आहे. आता या पण प्रश्नाचं उत्तर सोडवायचं म्हटलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 18 मधून हे अंतर आपल्याला वजा करावं लागणार आहे. कारण या ठिकाणी आयत तयार झाल्यामुळं वरल्या बाजूचं ते 6.5 किलोमीटरच येणार आहे आणि उत्तर येण्यासाठी आपण वजाबाकी केली. 18 वजा 11.5 किती वजाबाकी या ठिकाणी आपलं उत्तर लिहिलेलं आहे 6.5 किलोमीटर. तर या ठिकाणी आपण वजाबाकी करताना 11.5 घेतो. वजाबाकी करताना घ्यायचं होतं आपल्याला 6.5. हे घ्यायचं आहे, हे माप घ्यायचं आहे. 18 वजा 6.5 अशा पद्धतीने या ठिकाणी 0 आहे. 10 झाला 5.1 म्हणजे 11.5 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 पहिल्या ठिकाणी 11.5 हे उत्तर आहे. आलं? ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांना सर्वांना व्हेरी गुड. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पुढला प्रश्न आहे, रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळाला तर आता त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती असेल? अशा पद्धतीचा प्रश्न पहा. हा प्रश्न वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिशा काढून घ्यायच्या आणि त्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न करायचा पहा. 2021 सालच्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. या ठिकाणी दिशा काढतो मी. वरची दिशा उत्तर, खालची दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? रशीद ईशान्येकडे तोंड करून उभा आहे. ईशान्य दिशा पहा. या ईशान्येकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळाला.
म्हणजे अशा पद्धतीने तोंड करून उभा आहे. काटकोनात डावीकडे म्हणजे आपल्या हाताची डावी दिशा. अशा पद्धतीने वळाला. 3 वेळा वळलेला आहे. एकदा वळाला, दोनदा वळाला, तीनदा वळाला. आता प्रश्न असा आहे, त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती? पहा, आता अशा पद्धतीने तो उभा आहे. त्याचा उजवा हात म्हणजे या बाजूचा आहे. या बाजूची दिशा ईशान्य आहे. पहा, या ठिकाणी आकृतीत आपण पाहू शकतो. बरोबर आलं उत्तर सर्वांचं. ईशान्य 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला सांगितलं होतं आपण महत्वाच्या गोष्टीमध्ये, ज्या वेळेस आपलं तोंड उपदेशांकडे येईल त्यावेळेस आपले हात सुद्धा, डावा आणि उजवा हात सुद्धा उपदेशांकडे असतो. हे महत्वाच्या गोष्टीमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं त्यांना व्हेरी गुड. पहा, यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पहा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पहा, आता एवढ्या प्रश्नावरून तुम्हाला अंदाज आला असेल की परीक्षेत कशा पद्धतीने दिशा या घटकावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन म्हणजे बेरीज वजाबाकी सुद्धा करावा लागतो, आकृती सुद्धा करावी लागते, भौमितिक आकृतीचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागतो. पहा, प्रश्न असा आहे, सुरेश मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे सूर्य मावळत आहे, त्या मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. पहा, मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळाला तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, त्यासाठी दिशा काढून घ्यायची आहे आणि एक सांगितलेल्या पद्धतीने आकृती काढून घ्यायची, म्हणजे आपल्या लक्षात येईल त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती आहे. हा करा वहीवर सोडवण्याचा प्रयत्न. पहा, या ठिकाणी मी दिशा काढून घेतो. अशा पद्धतीने पहा, आता सांगितल्याप्रमाणे कृती करायची. प्रश्न पहिल्या शब्दापासून वाचायचा आहे. सुरेश मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. मावळता सूर्य पश्चिमेकडे आहे. पहा, म्हणजे पश्चिमेकडे तो तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे, आता पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे उजवीकडे त्याची वरची बाजू, उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळाला म्हणजे असा एकदा वळाला आणि असा एकदा वळाला. पहा, तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? पहा, वळाला असा, त्याचा डावा हात म्हणजे वरच्या बाजूचा म्हणजे ही वरची दिशा कोणती? अशा पद्धतीने प्रश्न आहे. सर्वोच्च दिशा आहे उत्तर. बरोबर.
आलं सर्वांचं उत्तर बरोबर. उत्तर दिशा आहे पाहते त्या डाव्या हाताची. अशा पद्धतीने हा किती सोपं आहे. जर आपण दिशा काढून घेतल्या आणि सांगितल्या पद्धतीने जर कृती केली तर अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. या प्रश्नामध्ये आपला एकही मार्क जाणार नाही जर आपण व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे कृती केली तर. पण कृती करायची म्हणलं तर प्रश्नाच्या पहिल्या शब्दापासून व्यवस्थित वाचून त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं रेखाटन करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपलं उत्तर अचूक येईल. चला यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. या प्रश्नामध्ये एक आकृती दिसेल तुम्हाला आणि हा प्रश्न सोडवल्यानंतर या प्रश्नामध्ये काय लॉजिक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्ही व्यवस्थित वेळ घ्यायचा आहे. पहा, खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर सांगा. हा आकृतीमध्ये दिशा दिलेली आहे. पश्चिम दिशा दिलेली आहे, पूर्व दिशा दिलेली आहे, शाळा हे घर आहे. आता प्रश्न असा आहे, घरापासून शाळेपर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागते? का किती जणांना प्रश्नाचं उत्तर बरोबर येतंय पहा. व्यवस्थित विचार करा. आपला डावा हात म्हणजे डावीकडे आणि उजवा हात म्हणजे उजवीकडे अशा पद्धतीने विचार करायचा आहे. त्याला आलं उत्तर बरोबर. किती उत्तर आलं? शाबास. काही विद्यार्थ्यांनी 4 असं उत्तर दिलेलं आहे. आलं सर्वांचं उत्तर. उत्तर सर्वांचं आल्यानंतर मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. पहा, घरापासून शाळेपर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागते? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. पहा आता या प्रश्नामध्ये एक खरी एक अशी आहे, घरापासून सुरुवात कुठून आहे? घरापासून शाळेपर्यंत. म्हणजे आपण जनरली विचार काय करतो, शाळा सुरुवातीला विद्यार्थ्यांचा असा डोक्यात विचार असतो की सुरुवातीपासून मध्ये लगेच चालू करायचं, त्यात पाहायचं काहीच नाही. आता पहा, घर या ठिकाणी आहे म्हणजे सुरुवात घरापासून करायची आहे. घरापासून शाळेपर्यंत. पण आपण तसा विचारच करत नाही. विचार करताना सुरुवातीपासून विचार करतो. म्हणजे शब्दात किती आहे पहा, घरापासून शाळेपर्यंत. म्हणजे या शब्दामध्ये दिशा सांगितलेली आहे. कुठून जायचंय? कुठं? तुम्हाला शाळेपासून घरापर्यंत नाही जायचं, तर घरापासून शाळेपर्यंत जायचं. जर शाळेपासून घरापर्यंत म्हटलं तर तुमचं उत्तर येतं 4 वेळा. पण हे उत्तर चुकतं. का तर प्रश्न काय दिलेला आहे? घरापासून शाळेपर्यंत. म्हणजे पहा, शब्दामध्ये कसं उत्तर पडलेलं असतं. आणि जनरली ज्या वेळेस अशी आकृती त्यावेळेस आपण विचार करताना सुरुवात डावीकडून उजवीकडेच करतो. त्यामुळं साहजिकपणे हे मोजायला चालू करतो. पण शब्द व्यवस्थित पाहिले पाहिजे. काय शब्द आहे? घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे? आता पहा, घर या ठिकाणी आहे. पहा, या ठिकाणी एकदा डावीकडे वळलो, पुन्हा 2दा, पुन्हा 3दा. या ठिकाणी डावीकडे नाही, उजवीकडे. तिथं सुद्धा उजवीकडे. या ठिकाणी
पुन्हा एकदा 1 2 3 4 पुन्हा 5 आणि 6. किती वेळा डावीकडे वळलं? 6 वेळा आपण डावीकडे वळलेलो आहोत का? म्हणजे अशा पद्धतीच्या प्रश्नाचा सुद्धा सराव असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण दिशा शिकलेलो आहोत, आपल्याला उजवी बाजू कळते, डावी बाजू कळते, पण शब्दामधलं म्हणजे शब्दामधला बदल कळत नाही. आकृती जर अशी आली, या ठिकाणी घर जर या ठिकाणी दिलेला असता शाळेत नाही, घर आणि या ठिकाणी शाळा, जवळजवळ 100 विद्यार्थ्यांचं हे उत्तर बरोबर आलं. का तर जनरली आपण सुरुवात डावीकडून उजवीकडे करतो, पण या ठिकाणी शाळा सुरुवातीला दिली आणि घर शेवटी दिलं. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकण्याचा संभव असतो पहा अशा वेळी. मग असे प्रश्न सोडवताना विचार करायचा आहे. आणि आपण शिष्यवृत्तीची परीक्षा देतोय म्हणजे त्या परीक्षकाने तुमच्या बुद्धीची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यानुसार प्रश्न अशा पद्धतीने थोडेफार शब्दामध्ये बदल करून विचारले जातात. आणि असे जरी प्रश्न विचारले तरी घाबरून जायचं नाही, व्यवस्थित वाचायचं. म्हणजे कुठलीही घाई करायची नाही. आणि नुसता प्रश्नच नाही वाचायचा, तर आकृतीमध्ये कोणत्या ठिकाणी काय दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, वाचायचं आहे पहा. अशा पद्धतीने आहे पहा. आजच्या पाठामध्ये काय काय पाहिलंय आपण पाहू सुरुवातीपासून. आजच्या पाठात आपण पाहिलं 4 मुख्य दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. या 4 मुख्य दिशा आहेत. त्यानंतर पाहिलं होतं उपदिशा. 4 उपदिशा आहेत, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. या 4 उपदिशा आहेत. त्यानंतर एक 4 महत्वाचे मुद्दे पाहिले होते. उगवती दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची दिशा ही पूर्व दिशा आहे. मावळती दिशा म्हणजे सूर्य ज्यावेळेस मावळतीच्या दिशेला जातो ती दिशा आहे पश्चिम दिशा. त्यानंतर ध्रुव तारा, आकाशात ध्रुव तारा दिसतो, ती दिशा उत्तर दिशा आहे. लगतच्या 2 मुख्य दिशा, लगतच्या म्हणजे काय, म्हणजे शेजारी शेजारी दिशा. त्या शेजारी दिशामध्ये 90 अंशाचा कोन होतो. मुख्य लगतच्या दिशा असतील त्यामध्ये सुद्धा आकाशात कोन होतो 90 अंशाचा होतो आणि लगतच्या उपदिशांमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन होतो. त्याचबरोबर मुख्य दिशांच्या लगतच्या उपदिशा म्हणजे पहा या ठिकाणी अशा पद्धतीने दिशा काढल्या. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा पद्धतीने दिशा काढल्या. लगतच्या मुख्य दिशा म्हणजे ही दिशा यामध्ये 90 अंशाचा कोन होणार आहे. आणि लगतची दिशा आणि उपदिशा या ठिकाणी उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा ही लगतची मुख्य दिशा आणि उपदिशा आहे. यामध्ये 45 अंशाचा कोन होणार. अशा पद्धतीने यामध्ये 45 अंशाचा कोन
अशा पद्धतीने मुख्य दिशांच्या लगतच्या उपदिशांमध्ये 45 अंशाचा कोन होतो. अशा पद्धतीचा मंत्र राहतो. त्यानंतर पहा, उजवीकडे वळणे म्हणजे आपल्या उजव्या हाताकडे उजवीकडे वळणे म्हणजे उजव्या हाताकडून वळणे, त्याला काय म्हणायचं? घटीवर म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, क्लॉकवाईज. त्याला मराठी मधला शब्द आहे घटीवर. हा शब्द सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आणि डावीकडे वळणे त्याला काय म्हणतो आपण? प्रतिघटीवर म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळणे. दोन शब्द महत्वाचे, ते शॉर्ट नोट मध्ये लिहून घ्यायचे आहेत, कारण परीक्षेमध्ये त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. उजवीकडे वळणे म्हणजे घटीवर आणि डावीकडे वळणे म्हणजे प्रतिघटीवर. अशा पद्धतीने दोन महत्वाचे शब्द होते पहा. त्यानंतर व्यक्तीच्या मुख्य दिशेकडे तोंड असते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती मुख्य दिशेकडे तोंड करून उभा असेल त्यावेळेस त्याचा डावा आणि उजवा हात हा मुख्य दिशेकडेच असतो. आणि ज्यावेळेस माणूस उपदिशेकडे तोंड करून उभा असेल त्यावेळेस त्याचा डावा आणि उजवा हात हा उपदिशेकडे असतो. अशा पद्धतीने हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, म्हणजे जनरली तुमच्या लक्षात येईल पाहते. त्यानंतर आपण परीक्षेत आलेले प्रश्न पाहिले होते की कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न या अगोदर विचारले गेलेले आहेत. म्हणजे पाहिलं की परीक्षा परिषदेने घेतलेल्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या ठिकाणी आकृती काढणं पण गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन म्हणजे गणिती आकडेमोड करणे सुद्धा महत्वाचे आहे. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे सर्वात महत्वाचं काय आहे या घटकात सगळे प्रश्न विचारण्यात येतात. तर काय करायचं आहे, सुरुवातीला एक लहानशी कागदाच्या कोपऱ्यामध्ये दिशा आणि उपदिशाचे रेखाटन करायचं आहे, म्हणजे काढून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कृती करायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याचं अचूक उत्तर मिळणार आहे. म्हणजे जर कृती नाही केली तर त्याचं अचूक उत्तर येणार नाही. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे जसा प्रश्न असेल, जसं सांगितलेलं असेल त्या पद्धतीने आपण कृती करत जायचं आहे. काही आकडेमोड असेल तर त्या ठिकाणी आकडेमोड करायचे आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या पाठामध्ये दिशा आणि उपदिशा या घटकांतर्गत महत्वाची काय माहिती आहे ती माहिती पाहिलेली आहे. त्याचबरोबर त्यावर आधारित प्रश्न सोडवलेले आहे. अशा पद्धतीने आपण आज दिशा आणि उपदिशा हा घटक अभ्यासलेला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.